तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। खूप मस्त झाल्यात पोळ्या आणि आमटी सुद्धा। मी एकटीन नाही, सत्याने बी बनवल्यात। म्हणजे त्याने शिकवलं मला कसं बनवतात ते। मी फक्त आपल्याकडची पद्धत सांगितली होती त्यांना, बाकी सगळं त्यांचं त्यांनीच केलंय। ए सत्या, हा बोल मा। बर बर आलोच। मम्मी मी निघतो। ए आड बघ। वाह मंजू, पोळ्या तर उत्तम केल्याच आहेस, पण आता नवऱ्याच्या आवडी निवडी छान जपतेस। चांगलंय। स्वतःला आवडते म्हणून जमले वे। उगा हुशार के सत्याला असं जमत आणि तसं जमत। हे निबट, माझ्या लेकाच्या आवडीचं जेवण बनवून अशी भुरळ पाडतीस आहे त्याला। पुरणपोळीन कटाची आमटी खाऊ घालून असा कट रचतीस होय। पण ध्यानात ठेव, माझा लेक आहे त्यो, माया सुरवीचा। माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही त्यो। तवा असलं फालतूचं प्रयत्न थांबव, नाहीतर गाठ माझ्याशी आहे। मम्मी चला चला लवकर, चला लवकर भरा, सत्या यायची वेळ झालीये। चल 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 चल, ए चल ना बाबा पटापटा। सत्या यायच्या आत एक सगळं क्लिअर झालं पाहिजे। ते दुसरा माल कुठे ठेवलायस तू? हे कसं भरलंय तुम्ही? नीट भरा, चला चला पटकन। तात्यासाहेब, माझ्या विनंतीला मान देऊन माझ्यावर लय उपकार केला बघा। माझा माल पोचवण्याची व्यवस्था केली। तात्यासाहेब, एक विनंती होती, मालाची क्वालिटी चेक केली तर एकदा कशी वाटली टेस्ट? चांगला। कौतुक कौतुक केवळ कौतुक। सत्याचं काय, कुठे आहे तो? लावतो लगेच त्याला फोन। हा सत्या कुठे आहेस? आलोच, 2 मिनिटात पोहोचतोय। पाहिजे लवकर, तात्यासाहेब बोलत आहेत। नाही आलोच। ठीक आहे, 2 मिनिटात येतोय तात्यासाहेब। ते अकाउंटच्या पोस्टच्या जॉबसाठी आलात ना तुम्ही इंटरव्ह्यूला? हो। ठीक आहे, थांब मी बोलतो सरांशी। सर, ज्या अकाउंट पोस्टसाठी ज्या मुलीला आपण बोलवले ना, ती बाहेर आली आहे। ठीक आहे, पाठवा तिला आत, पण एक लक्षात ठेव, आपण तिला अकाउंटसाठी तर बोलवलंय,
आपल्या तिजोरीच्या चाव्या तिच्या हातात असणार आहे. आपण इथं नक्की काय काम करतो हे तिला कळता कामा नये. आपण लोकांचे डिटेल्स चोरून OTP मागून पैसे कमवतो हे तिला कळता कामा नये. तिचं बायोडा चांगला आहे, पण ती मला साधी बोळी वाटत नाही. जरा लक्ष द्या. जावा, पाठवा तुम्ही तिला. आज जाऊ शकता तुम्ही. मे आय कम इन सर? यस, कम इन. या, बसा. थँक्यू. मिस अमृता, मी तुमचा बायोडा वाचला, चांगला आहे, पण त्यात एक कमी आहे. कसली? याआधी तुम्हाला कामाचा अनुभव नाहीये. यावर तुम्ही काय सांगाल? सर, तुम्ही अनुभव असणाऱ्यांनाच नोकरी देत बसलात, तर मग ज्यांना अनुभव नाहीये त्यांना अनुभव कधी येणार? अगदी बरोबर बोललात तुम्ही. माझे नाव अमृता. तुम्ही कॅम्प्युटरपेक्षा फास्ट आहात. तुम्ही उद्यापासून जॉईन व्हा. खरंच? हो. पण सर, पगार काय असेल? तुम्ही बायोडामध्ये 10,000 लिहिलाय, पण आम्ही तुम्हाला दरमहा 20,000 देऊ. थँक्यू सो मच सर. उद्यापासून जॉईन करू शकता. चालेल, येते. बोला, काय तक्रार आहे तुमची? तुम्ही काय तक्रार लिहून घेणार आहे का? तेव्हा तक्रार लिहून घेणार म्हणते. नाही, अजिबात नाही. काय ही वर्दी होती ना, ही खुंटीला टांगलेली होती आणि मला घालायला कपडे नव्हते, मग मी ती वर्दी घातली आणि इथे येऊन बसलं. अजिबात दात काढायचे नाहीत, नाहीतर एकेकाचा कानफाट लाल करीन. अहो, आमची ड्युटी आहे लोकांच्या तक्रारी लिहून घेणं, त्या सोडवणं. बोला, काय तक्रार आहे? बाईच्या जन्माला आल्यावर कामं चुकली आहेत वे. आता ही भाजी साफ करायची, नंतर पोलीस स्टेशनची सगळी कामं करायची. सगळी कामं मेली मला एकटीलाच करावी लागतात. आणि ही बसली आपली शेल्फ्या काढत, कामं करायची ती नाही. चला. मंजू, इकडे. सर, मंजू, लिसन केअरफुली. बॉम्बे रेस्टॉरंटच्या चौकामध्ये तात्यासाहेबांचा एक कार्यक्रम आहे, तेव्हा तुला बंदोबस्त बघायचा आहे, ठीक आहे? येस सर. ओ गॉड, म्हणजे हिची आणि तात्यासाहेबांची परत भेट होणार. आणि त्यांना सांगून या मंजूने काही लग्न मोडणार नाही अशी सेटिंग केली ना, तर खूप प्रॉब्लेम होईल. मी जायलाच पाहिजे हिच्या बरोबर. सर, ऍक्च्युली मी मंजूला जॉईन करू शकते का? नाही, तिच्या एकटीवर प्रेशर येईल ना, म्हणून म्हणते. आता कामाचे लोक जर कामात बिझी असतील तर बिनकामाच्यांना पाठव. हे बघा, एवढाही मोठा कार्यक्रम नाहीये. मंजू आणि एक पुरुष कॉन्स्टेबल पुरेसे होते, ठीक आहे? ओके सर. म्हणजे तू आणि कॉन्स्टेबल तिथे जा आणि तिथली जी परिस्थिती असेल ती मला रिपोर्ट करा, ठीक आहे? ठीक आहे सर. सत्य की विचारू का तुला? विचार घे. आकाशात ईद चमकती, तेव्हा आधी आपल्या डोळ्यांना दिसते, मग आपल्या कानाला ऐकू येतं. असं का बरं सांग? अरे, कारण प्रकाशाचा वेग जास्त असतोय, त्यामुळे आधी डोळ्यांना दिसते आणि मग ऐकू येत. चूक, 100% चूक. मग आधी डोळ्यांना काय दिसते माहितीये का? कारण डोळा आपलं पुढं आहे आणि कान आपलं पाठीमाग आहे, आणि डोळ्याच्या आणि कानाच्या मध्ये 4 बोटाचं अंतर आहे. त्याच्यामुळे आधी डोळ्याला दिसतील, मग कानाला ऐकू येत. बलमा कसा आहे माहितीये का? प्रकाशाचा वेग जास्त आहे, पण तुझ्या बुद्धीचा वेग ना जरा कमी आहे. तेव्हा तू सायन्स मध्ये लक्ष घालूच नकोस. काय लका, असला शोध लावलाय मी, कुणाला सुचणार पण नाही असलं. तर लय शहाणा आहेस. अरे, आपला सायन्सचा अभ्यासच तेवढा आहे. अभ्यास असतोय तुझा. कसं असतंय माहितीये का?
डोळ आहेत का नाही डोळ? हे महेश महेश महेश, अरे काय झाली अवस्था तुझी? अरे वय तर डोळ्यातलं कानातलं मला सगळं माहिती. जरा कमी मी डॉक्टर झालो असतो डोळ्यावर. होय, आणि वाटच लावली असते. ते थांब थांब थांब, काय झालं? काय झालं? तर अरे अरे तर चव्हाणांचं पोर आहे. काय झालं याला? हो, माल पाणी पिऊन येऊ पडलाय. अजून कशात काय नाही, आणि चांगलं काम करायचं सोडून नशा पाणी करतोय व्हय. दादा एक काम करा, इथं आतनं पाणी घ्या. ए ए अरे अक्कल बिक्कल आहे का तुला? इथं असली तेरा करायला येतोय काय? अरे तिथं आई बाप रक्ताचं पाणी करतात तुमच्यासाठी, त्याची तर जाण ठेवा. या मोठ्या शहरातल्या वांगाळ गोष्टी आता गावात बी पसरत चालल्यात. बहुतेक ओव्हरडोस झाला याला, दवाखान्यात न्यायला पाहिजे. हो दादा एक काम करा, याला तुमच्या गाडीवर टाका आणि दवाखान्यात घेऊन जावा. चला रे जरा तुम्ही बसा मागणं. बसायचं माग, पकडून जरा त्याला. बलमा एक काम कर, साताऱ्यातल्या सगळ्या कॉलेजमध्ये एक चक्कर टाका. अशी थेरं कुठं कुठं सुरू आहेत ते बघ. वाटलंच तर पोरासनी 4 फटकं दे, पण पोरं सुधारली पाहिजेत बघ. हा दीदी. हा मरे, अगं इथे काय करतेस? दीदीला भेटायला आले. अगं ती गेली की बंदोबस्ताला, आधी फोन करून तरी याच. हो का? कुठे गेले? अगं बॉम्बे रेस्टॉरंट जवळ. बरं, मग भेटते मी तिला नंतर. हे अमरे, का ग काही काम होतं का तुझं? हा, आता मी तिला संध्याकाळी भेटूनच सांगेन. ये चल. तात्यासाहेब, तात्यासाहेब समधे वाट बघताय तुमच्या भाषणाची, कान लावून बसलेत. येत आहे ना? गेला नको, हा येत आहे. चला तुम्ही. या ठिकाणी तात्यासाहेबांचं आगमन झालेलं आहे, तेव्हा त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. या ठिकाणी तात्यासाहेब वेळेत वेळ काढून आलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी तात्यासाहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, या कीर्तने आम्ही शुद्ध झालो. तुकाराम महाराज म्हणायचे, संसाराचं व्यसन करा. संसाराचं व्यसन नाही केलं तर आपली प्रगती कशी होणार? आळस हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. माझ्या तरुणांना सांगणं आहे की वाचनाचं व्यसन करा, पुस्तकाशी दोस्ती करा. तुम्हाला एक सांगतो, आम्ही जर लहानपणी व्यसन केलं असतं, आज मी तर नसतो. आम्हाला दारूचं व्यसन नाही, आम्हाला सुपारीच्या एका खंडाचं व्यसन नाही. आम्हाला आमचं रक्त चेक करा तुम्ही. आमच्या रक्तात दारूचा इतका जरी अंश सापडला तर समाजकारण सोडून देईन मी. म्हणून मला हा
आपला जिल्हा व्यसनमुक्त करायचा आहे आणि तो केल्याशिवाय मी अजिबात स्वस्थ बसणार नाही. लायसन दाखव. तुझं आहे का नक्की का तो सऱ्याचा वापरतोय? ते इन्शुरन्स कागदपत्र बाकी दाखव. चल सत्यदादा, पोलीस आहेत समोर, काय करायचं होतं? कशाला गाडी घेऊन फिरायला चाललाय? हा मग त्याला काय झालं? आपण चांगलंच काम करायला चाललोय ना, मग घाबरायचं कशाला? आपण थोडीच पिक्चर मध्ये दाखवतात तशी इलिगल गोष्टी घेऊन चाललोय. जाऊ दे चला. होय, गाडी थांबव. अरे सत्यदादा, नमस्कार कुसपुटे साहेब. नमस्कार. आज मालाच्या ट्रकात ना तुम्ही? होय, ते जरा महत्वाचं काम होतं ना, म्हणून स्वतः झालोय बघा. सत्यदादा, तुमची परवानगी असेल तर. हो साहेब, परवानगी कसली मागताय? तुमचं कामच आहे ते शेवटी. बिंदास चेक करा. शिंदे, तेच म्हटलं आज सत्यदादांचं दर्शन. कसं आहे कुसपुटे साहेब, आम्ही कायद्याचा आदर करतो बघा. आता तुम्ही ओळखीच आहे म्हणून तुम्हाला चेकिंग करायला अजिबात अडवणार नाही. शब्द आहे सत्याचा. कायदा मानता तुम्ही, मला चांगलंच माहिती. बाकी कार्यकर्त्यांसारखं नाही तुमचं. अहो, तात्या साहेबाच्या नावावर लय जण हवेत उडतात, तुम्ही अजिबात नाही. कायदा मानण्यासाठीच असतो. साहेब, कसे पावड्याचे पुढे सापडले? सत्यदादा, ट्रक चेक करावा लागतो. अहो साहेब, करा की चेक. सारखं सारखं काय विचारताय? तुमचं कामच आहे ते. प्लीज चेक करा. सत्यदादा, काय हे? ए, तुला हसाय काय झालं? अहो साहेब, त्या खताच्या पुढे आहेत. चला पाहिजे तुम्हाला दाखवतो लगेच. चला. साहेब, ही खत बियाण्याची पावडर आहे बघा. अच्छा अच्छा, ठीक आहे. तरीच म्हटलं असला माल सत्यदादाच्या ट्रक मधनं कसा येईल? नाही 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 नाही. अहो असं कसं? संशय तर घेतलाच पाहिजे. हो, तुमचं काम आहे ते. आणि हे असलं पाप माझ्या गाडीतनं तर आपल्या गावात कधीच येणार नाही. आणि जर कुठल्या शहाण्यानं असं काही केलंच तर त्याला सगळ्यात आधी तुमच्या समोर हजर करणारा विरोध सत्याच असेल. मी ओळखून आहे हो तुम्हाला. पुणे शिंदे नवीन आहे, त्याच्यामुळे ओळखलं नाही तुम्हाला. शिंदे तात्या साहेबांचा राईट हँड. नमस्कार. सत्यदादा, सत्य सुर्वे अख्ख्या साताऱ्याचं काळीज आहे आणि सातारा पोलीसचे जाव आहे. आता ओळख ठेवा, म्हणजे पुण्यांदा काही प्रॉब्लेम नको. पण शिंदे, उगाच ओळखीचं आहे म्हणून वेगळी वागणूक देऊ नका. कारण कसं आहे, नियम सगळ्यांना सारखंच पाहिजेत. पोलीस म्हणून तुमचं वचक असलं पाहिजे, तेव्हाच तर समाज सुधारेल ना. बरं कुसपुटे साहेब, येतो मी. हा, या या सत्यदादा. 24,835. राजेंद्र मलाबडे. ऍड्रेस? डिस्ट्रिक्ट जज, ऍडिशनल सिग्नल कोर्ट. मंजू, कसा झाला कार्यक्रम? छान झाला. तात्या साहेबांनी लई भारी भाषण केलं व्यसनमुक्ती. नाही, पण तिथल्या पोरांनी व्यसनापासून लांब करायची गरजच होती. तात्या साहेबांनी इडा उचलला ना, ते बरं झालं. चोरी करतो तुझा ऐकून तर घ्या माझं. खुसपुटे साहेब, हाव काय झालं? साहेब सोडा. असं हाणत का आणलंय त्याला इथं? मंजुताई, अग तू समजव की आणला.
तुझा ऐकतेल बरोबर. वाघ मारे मध्ये पडू नका. येऊ दिसतो तेवढा साधा माणूस नाही. साहेब सोडवा मला, माफ करा साहेब. माफ करा. काय चाललंय काय गोंधळ? हा याला परत काय आणलंय? अहो साहेब पाकिट मारा येऊ. अख्ख्या साताऱ्यात पाकिट मारतो येऊ. कहर केला येणं साताऱ्यात. अहो सिव्हिलवर मी बाजारपेठेत फिरत होतो तेव्हा माझं पाकिट मारलं. आत्ता हाताला आला येऊ. अच्छा, म्हणजे याचा त्रास होतोय तुम्हाला? तर म्हणजे तुमचं पाकिट मारलंय म्हणून तुम्हाला राग येतोय. इतरांचं पाकिट मारत होता त्यावेळेस काही नव्हतं. जाधव साहेब कसा बी असला तरी लई गरीब आहे ते. तात्यासाहेबांचं हरवलेलं पाकिट बी ह्यानंच परत दिलं होतं. आणि पप्प्या तू र तुला काय गरज होती चोरी करायची? जाधव साहेब शेवटची चुकी म्हणून माफ करा की त्याला प्लीज. हाव पण साहेब ह्याच्या विरोधात लई तक्रार येत. हाव हे नुसतं पाकिट नाही मारत, अख्खा खेचाच फाडतो येऊ. अहो लयंदा ताकीद देऊन पाठवला याला, यो ऐकत नाही. मंजू, याच्यावरचे गुन्हे गंभीर आहेत. सो लिसन केअरफुली. हा सातत्याने चोऱ्या करतोय. आपल्याला याची गंभीरपणे दखल घेतलीच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान असतो म्हणून याला सोडता नाही येणार. खुसपुडे याला आत टाका. येस सर. आणि उद्या कोर्टात हजर करा. ठीक आहे? साहेब सोडा, माफ करा साहेब. मंजू साहेब सोडा साहेब, माफ करा साहेब. नका टाकू साहेब. साहेब जाऊ त्यांना. चला चल चल.